जव्हार तालुक्यातील अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे अपूर्ण असल्याने आजही नागरिकांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। या पार्श्वभूमीवर अपूर्ण पाईपलाईन व नळ जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी जव्हार पंचायत समिती कार्यालयावर लाडक्या बहिणींचा हंडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चा जव्हार तालुक्यातील विविध गावांमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। डोक्यावर हंडे घेऊन महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली। हर घर जल पण आमच्या घरात कधी नळ आहे पण पाणी नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिलांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणि संबंधित यंत्रणाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी पाणी पुरवठा सुरू झाला नाही, तर काही गावांमध्ये कामे अर्धवट अवस्थेत थांबलेली आहेत। मोर्चानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांना निवेदन दिले। तालुक्यातील सर्व अपूर्ण पाणी पुरवठा कामांची तातडीने पाहणी करून ठराविक कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावर अधिकाऱ्यांनी लवकरच कामाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान पाण्याअभावी महिलांच्या रोजच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। पाणी आणण्यासाठी महिलांना आजही पायपीट करावी लागत असून याचा परिणाम शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेवर होत आहे। पाणी ही मूलभूत गरज असून शासनाने जाहीर केलेली योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी महिलांनी केली आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार। अरे कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। अरे अधिकारांचा करायचा काय? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।